चला तर आपण बघूया 38 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग 3 पीस मध्ये। तर मला कमेंट आलेली, पुन्हा एकदा सांगते, शुभांगी पाटील ह्या ताईंची, तर त्यांच्यानुसार मी हा व्हिडिओ बनवते। तर आपल्याला अगोदर घ्यायची उंची, ताई तुम्हाला जी उंची टाकायची त्या उंचीनुसार पण तुम्ही टाकू शकतात। समजा आता मला शिवून 14 चे लागते तर मी 15 टाकते, म्हणजे 14 ची आपली होऊन जाते। हर एक व्हिडिओमध्ये आपल्याला उंचीमध्ये 1 इंचाचा अंतर हा ठेवावाच लागतो। आता आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच। 38 छातीला शोल्डर घेतले मी 5.5 इंच। लक्षात ठेवा डबल कपडा आहे, डबल पेपर आहे आणि खुली बाजू माझ्याकडून बंद बाजू समोरून आहे। तर 5.5 वर मी शोल्डर टाकले, पुन्हा एकदा 5.5 वर मी एक शोल्डर टाकते आणि ही लाईन आखून घेते। आता मला मुंड्यासाठी घ्यायचे 6 इंच। 6 इंच घेतले मी। तर 38 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। तर आपल्या ज्यांना चौथा भाग काढता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने काढला तरी चालते। 19 दुसरा भाग येतोय आणि चौथा भाग 9.5 येते। तर 9.5 वर आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे। 9.5 वर आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे आणि नॉर्मल एक असा पॉइंट दिलाय मी। आता त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचे की 2.5 इंच घ्यायचे, ते आवडीनुसार असते। तर 2 इंच घ्या किंवा 2.5 इंच घ्या, काही अडचण नाही। जेवढं आपल्याकडे कापड शिल्लक असेल त्यानुसार घेतलं तरी चालते। आता तुम्ही बघा इथं आले जवळजवळ 11.5, तर आपण कमरेला 11 घेतलं तरी पण चालते। अर्धाच इंच मी कमी करायचे, नाही तर मग आपल्याला कमरेचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी द्यावा लागतं आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यावा लागते। तर अशा पद्धतीने आपण एक लाईन आखून घेतली। आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे 38 ला, तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच। हा समोरचा भाग आहे, 2.5 इंच गळा घेतलाय। समोरचा गळा जवळजवळ मी 7 इंचाचा घेते। वरती अर्धा इंच जर गेला तर शोल्डर कमी होऊन जातं आणि मग गळा राहतो हा 6.5चा। जर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा इंच अजून कमी करायचा असेल तर तुम्ही 6.5 किंवा 6 घेऊ शकतात। तर ते तुमच्या आवडीनुसार असेल, तर तुम्ही ट्राय करून बघत चला, म्हणजे तुम्हाला दरवेळेला वेगवेगळा अनुभव येऊन जातो। तर आता वरती 2.5 घेतले तर खाली मी 3 इंच घेतले गळ्याला आणि सुंदर असा आकार द्यायचा आहे आपल्याला, गोल आकार द्यायचा आहे। गोल आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला मोंड्यासाठी कंपल्सरी 1.5 इंच आणि 1 इंचावर आपल्याला मार्किंग द्यावी लागते। तर आपला हा आहे पॉइंट आणि 1 इंचाचा इथं आला। तर आपण अशा पद्धतीने पण करू शकतो। 6च्या निम्मा आपल्याला 3 इंच येतं आणि हे सगळे पॉइंट आपल्याला एकत्र करून घ्यायचे। तर डायरेक्ट लाईन न आखता आपण असं डॅश डॅश केलं तरी पण आकार हा व्यवस्थित येऊन जातो। नॉर्मल खाली घ्या, म्हणजे पाठीमागच्या बाजूने फुगा वगैरे काहीच येत नाही। आणि नंतर आपण डार्क मध्ये आखून घेतलं तरी पण चालते। आता आपल्याला 3 पीस मध्ये कटिंग करायची, तर आपल्याला आता क्रॉस पट्टी काढायची। तर क्रॉस पट्टी इकड समोरच्या माझ्याकडच्या बाजूने काढायची आपल्याला, गळ्याकडच्या बाजूने जवळजवळ 3 इंच काढा किंवा 2.5 इंच काढा। 2.5 इंच काढा। 38 छाती म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही, आणि जे कमरेच्या बाजूने आहे त्या बाजूने 2 इंच काढा। तर आपल्याला नॉर्मल हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि अगोदर मी याची कटिंग करून घेते म्हणजे लक्षात येऊन जाईल। आता आपल्याला बाहेरच्या बाजूचा मोंढा अगोदर कट करायचा आहे, का तो पाठीमागचा भाग आहे आणि जे गळ्याला येते तिथे आपण थोडंसं टच करतो, म्हणजे आपल्याला पाठीमागचे भाग हा कटिंग करायला काहीच अवघड जाणार नाही। तर समोरचा मोंढा आपण लगेच कट करून नंतर बाकीचा आखून घेऊया।
थोडंसं आतमधून घेतलं तरी पण चालते. शेप हा एकदम व्यवस्थित येऊन जातो. आणि जेवढी तुम्ही पेपर कटिंग करता तेवढं तुम्ही ट्रेन होता. कारण पेपर कटिंग ही सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या हाताखालून काम गेल्यासारखंच आहे. जरी तुमच्याकडे जास्त ब्लाऊज शिवायला येत नाहीत तर तुम्ही पेपर कटिंगवर जास्त भर द्या. म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग ही एकदम सोपी येऊन जाईल. तर अशा पद्धतीने आकार दिला तरी पण चालते. याची कटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला कळन का याचा शेप हा किती व्यवस्थित आलाय. आणि आता आपल्याला वरच्या बाजूनी 10.5 वर एक पॉईंट द्यायचा आहे. हा टक्स पॉईंट असेल. आता हा 10.5 वर घेतलाय तर असं आपल्याला आडवं घ्यायचंय 3.5 वर. आता 10.5 आणि 3.5 हे आपल्याला एकसारखी एक लाईन आखून घ्यायची, बरोबर. आता आपण टक्ससाठी घेणार ह्या बाजूनी 1.5 इंच आणि ह्या बाजूनी 1.5 इंच. प्रिन्सेस कटमध्ये अनेक प्रकार आहेत ब्लाऊज कटिंग करायचे. तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कमेंट करावं लागेल. त्यानुसार मला व्हिडिओ बनवायला अजून सोपं जाईल. कारण आमच्या पद्धतीने कामं वेगवेगळे चालतात. तर तुमच्या पद्धतीने सांगा तुम्ही कशावर व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि नंतर असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा 3 पीसमध्ये हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. तर मी आता याची कटिंग करते. तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते का कटिंग याची कशी आहे. आणि स्टिचिंग एकदम सोपी आहे. आपल्याला जर स्टिचिंग येत असेल तर कटिंग आणि स्टिचिंगला काहीच अवघड जाणार नाही. शुभांगी ताई, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने आपला हा टक्स निघलाय आणि ही आपली क्रॉस पट्टी निघली. आता ज्या वेळेला बदल आपल्याला कशामध्ये करायचा आहे, समजा आपल्याला कपड्यावर कटिंग करायची तर क्रॉस पट्टीमध्ये 1.5 इंच तुम्ही वाढवा, खालच्या बाजूने वाढवा किंवा वरच्या बाजूने वाढवा तरी पण जमून जाते. शक्यतो खालच्या बाजूने तुम्ही क्रॉस पट्टी वाढवली तरी पण चालते कारण वरचा शेप हा एकदम व्यवस्थित येतोय. तर खालच्या बाजूने तुम्ही वाढवा आणि नंतर मग तुम्ही बाकीची कटिंग करा. तर आता मी तुम्हाला बदल कसा करायचा आहे ते दाखवते. आता पाठीचा भाग एकदम सोपा आहे. तर माझ्याकडे कार्ड शीट पेपर जास्त नसल्यामुळं मी ह्या कार्ड शीट पेपरचा वापर करते. मी अगोदर गळ्याची कटिंग करून तुम्हाला दाखवते. अशाच पद्धतीने पाठीमागच्या गळ्याची पण कटिंग करायची. तर तुम्हाला ते अवघड जायला नको तर मी तुम्हाला पुन्हा एकदा पाठीमागची कटिंग कशी करायची ते दाखवते. तर आपल्याला जर ब्रॉड गळा आवडत असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या आवडीनुसार काय गळा असेल तो टाकायचा आहे. आता वरती मी 2.5 घेतले तर 3.25 इंच मी खाली घेते. खूप सुंदर अशी फिनिशिंग बसती अशा गळ्यांची. तर ज्यांना ब्रॉडमध्ये आवडत असेल अशांनाच ही ट्रिक वापरा. नाहीतर ज्यांना आवडत नसेल तर त्यांच्यासाठी वरती 2.5 घेतले तर खाली 2.5 घ्यायला काहीच अडचण नाही. गळा तो पण व्यवस्थित बसतो पण जास्त गोल हा व्यवस्थित येत नाही. तर अशा पद्धतीने याची आपल्याला कटिंग करायची. बाकी याला कुठंच काही करायचं नाही. आणि टक्स याचे अशा पद्धतीने द्यायच्यात अर्धा इंचाचे. तर खूप सुंदर याची पेपर कटिंग झाली. तर आता आपल्याला मी तुम्हाला सांगितले पिसावर बदल काय करायचा आहे, फक्त क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला असं जास्त घ्यायचं आहे, इकडच्या बाजूने जास्त घ्यायचं आहे, बाकीचं आहे तसंच आपल्याला कटिंग करायची. आणि अजून एक बदल करायचा आहे का, समजा हा भाग जो आहे हा आपल्याला थोडासा तिरका ठेवायचा आहे. आता मी इथं माप घेते जवळजवळ 1.5 इंचाचं. कारण आपण ज्या वेळेस ही कटिंग केली तर आपला हा 1.5 इंचाचा दोन्ही साईडचा अंतर होता, बरोबर. तर आपल्याला चुकायचं नाही आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचावर एक कटिंग करायची. आता हा कोपरा बरोबर आपल्याला इथं ठेवायचा आहे. तर 1.5 इंच आपलं हे भरून निघतंय. आणि आकार पण एकदम गोल येऊन जातो गळ्याला, काहीच अडचण येत नाही.
तर बरोबर हे दीड इंच आपल्याला बदल झाला समोरच्या भागामध्ये. अजून आपल्याला बदल कोणत्या बाजूने करायचा आहे तर मी तुम्हाला सांगते. आता कार्डशीट पेपर थोडासा कमीच पडतोय तर याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करा. आता आपल्याला बदल कशामध्ये केला नीट लक्षात घ्या. मी व्हिडिओ जास्त अजिबात पळवणार नाही. तर आपल्याला बदल क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच आपण जास्त घेतलं बरोबर. हा भाग आपण क्रॉस ठेवून आपण 1.5 इंच इथं जास्त घेतलं क्रॉस ठेवून. ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. व्हिडिओ थोडासा बंद करा, पाठीमागं घ्या, पुन्हा बघा, नक्की तुमच्या लक्षात येऊन जाते. आणि 1.5 इंच आपण याच्यामध्ये जास्त घेणार आहोत. तर आता पेपर थोडासा कमी पडतोय पण तुम्ही जसं माप आहे त्यानुसारच घ्या, बाकी कुठंच कमी जास्त काही करू नका. तर असं कटिंग करायचं आहे आपल्याला. आता बघा समजा हा समोरचा भाग, मग फक्त आपल्याला काय करायचं आहे वरच्या बाजूपासून हे क्रॉस घ्यायचं आहे बरोबर. आणि अशी आपल्याला कटिंग करायची. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. म्हणजे आपण जे 1.5 इंच जास्त घेतलं तर टक्ससाठी समोरच्या बाजूनी ते ह्या याच्यामध्ये कवर होऊन जाते. हे बघा जिथं आपण हा 1.5 इंचाचा भाग घेतलेला हे आपल्या याच्यामध्ये कवर होऊन जाते. कारण इथं बराचसा पेपर कमी पडल्यामुळं हे माप व्यवस्थित आलं नाही. पण अशा पद्धतीने याची कटिंग आहे. तर आपण हाच भाग ठेवूया इथं. फक्त आपल्याला इकडच्या बाजूने एक्स्ट्रा घ्यायचं आहे, लक्षात घ्या. बघा तर शुभांगी ताई तुमच्या कमेंटनुसार मी माझा व्हिडिओ पूर्ण केला आहे. आणि मला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ ताई तुम्हाला आवडला आहे की नाही आवडला. 38 साईज आहे, 38 साईज आहे 3 पीसमध्ये. तर ताई मला पुन्हा एकदा कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.